ह्या अशा भ्याड हल्ले जर तुम्ही करत असताल आणि पाठीमागून जर हल्ले करत असाल तर याचा खरं तर म्हणजे छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून तुम्हाला, छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून तुम्हाला घ्यायला म्हणजे म्हणून घ्यायला अधिकार नाही. कारण की छत्रपती शिवरायांनी कधी पाठीमागून वार केलेला नाही आणि तुम्ही पाठीमागून वार करता. समोर येऊन लढायचं असतं, समोर येऊन बोलायचं असतं. आणि ही विचाराची लढाई, तुमच्या आरक्षणाचा तुमचा लढाई, आमच्या आरक्षणासाठी आम्ही लढतोय आणि तो लढा लढत राहणार. आम्ही काही बंद करणार नाही. फक्त आम्ही खरं बोलतोय आणि खरं बोलल्याच्या नंतर यांच्या बुडाला आग लागली म्हणून हे काम करण्याचा प्रयत्न आहे. खरं तर मी गेल्या 2-3 दिवसांमध्ये शरद पवार असतील, रोहित पवार असतील, राजेश टोपे असेल, जरांगे असेल, त्या सर्वच नेत्यांवर बोलल्यामुळं यांच्या बुडाला आग लागली आणि यांनी कुठेतरी एखाद्या मराठा समाजातील गरीबाला समोर करून त्याचं वाटोळ करण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. त्याला अडचणीत त्याला येणार आहेत. यांचं काय हे पुढं करतात आणि यांचं स्वतःचा ते स्वतःचा फायदा आणि दहशत जी करून घ्यायची त्यासाठी प्रयत्न करतात. पण आता ओबीसी दहशतीत येत नाही, कारण की ओबीसीनं ठरवलेलं आहे करो या मरोची लढाई. त्यामुळे जशाच तसं उत्तर दिलं जाईल. जरांगीने जास्त जर माज दाखवला तर जरांगीच्या सुद्धा आम्ही गाड्या अडवू. आमचे पोरं जरांगीच्या गाड्या सुद्धा अडवायला घाबरणार नाहीत. जरांगीच्या घरावर जायला सुद्धा आमचे पोरं घाबरणार नाहीत. त्यामुळे जरांगीने आता अशा पादऱ्या धमक्या आम्हाला देऊ नये.